काय सांगणार? आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, काय मुद्दा होता? नमस्कार, मी ॲडव्होकेट रोहन महाजन. जळगाव MIDC मध्ये गेल्या वर्षी एक मोठ्या प्रमाणावर आग लागली होती. तिच्यामध्ये 6 कामगार मृत्युमुखी पडले होते आणि 21 कामगार गंभीररित्या जखमी झाले होते. त्याबाबतचा कलेक्टर साहेबांनी अहवाल मागवला होता संबंधित विभागाकडून, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ यांच्याकडून. यांनी कलेक्टर साहेबांना जो अहवाल सादर केला होता आणि त्या अहवालामध्ये यांनी संबंधित कंपनीला एक नोटीस पाठवली होती असं त्या अहवालासोबत जोडलेलं होतं. आणि त्या नोटीस जी होती ती अतिक्रमण संदर्भातली नोटीस पाठवलेली होती असं त्या अहवालासोबत त्यांनी सांगितलेलं होतं. पण ही नोटीस स्वतःची उपअभियंता महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ श्री SS गांधीले यांनी स्वतःची जबाबदारी झटकण्याच्या अनुषंगाने व स्वतःवर कारवाई होऊ नये या अनुषंगाने एक फॉर्जरी खोटे डॉक्युमेंट दस्त तयार केले होते आणि ते कलेक्टर साहेबांच्या अहवालामध्ये सादर केले होते. ज्या वेळेस हा अहवाल कलेक्टर साहेबांसमोर यांनी सादर केला, ह्या अहवालाची प्रत आपण माहिती अधिकारात मिळवली आणि ज्या वेळेस त्या कंपनीला यांनी जी नोटीस पाठवली होती ती नोटीस आपण पाहिल्यानंतर कुठेतरी संशय निर्माण झाला की नेमके मग मी या नोटीसच्या अनुषंगाने संबंधित विभागाला अजून एक माहिती अधिकार केला की ह्या नोटीसची आम्हाला प्रत देण्यात यावी. त्यावेळेस सदरची जे पत्र होतं नेमकं ते क्वालिटी ऑडिट संदर्भातलं पत्र हे आपल्याला मिळालं. म्हणजे श्री गांधीले यांनी जे पत्र कलेक्टर साहेबांसमोर दिलेलं होतं ते हे पत्र होतं. कलेक्टर साहेबांची दिशाभूल करण्यासाठी स्वतःवर कारवाई होऊ नये या अनुषंगाने बेजबाबदारपणे त्या अहवालामध्ये हे फॉर्जरी खोटे डॉक्युमेंट हे त्यांनी सादर केलेले होते. आणि ज्यावेळेस याच जावक नंबरचं आपण या विभागाला पत्र मागितलं त्यावेळेस हे क्वालिटी ऑडिटचं पत्र निघालं. ज्यावेळेस आपण यापुढे जाऊन विचार करतो त्यावेळेस कुठेच त्या पत्राची नोंद सुद्धा याच्यात दिसत नाही. जर आपण विचार केला की त्याचा नंबर वगैरे चुकला असेल नजर चुकीने, पण त्याची नोंद सुद्धा या ठिकाणी कुठेच आपल्याला दिसत नाही. थोडक्यात काय तर स्वतःवर कारवाई होऊ नये व स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी असं बेजबाबदारपणे खोटं पत्र हे कलेक्टर साहेबांच्या अहवालामध्ये सादर केलं. त्या अनुषंगाने ज्यावेळेस हे सगळं निष्पन्न झालं त्यावेळेस आपण यांच्या वरिष्ठ विभागाकडे सुद्धा तक्रार केली आणि जळगाव कलेक्टर साहेबांकडे सुद्धा तक्रार केली. SP ऑफिसला सुद्धा आपण त्याचे प्रत दिलेले आहेत. आणि पण आज 1 महिना होऊन गेला तरी सुद्धा यांच्यावर कुठल्याच प्रकारची इतकं सेन्सिटिव्ह प्रकरण आहे तरी आणि सगळे डॉक्युमेंट आपल्या समोर आहेत, सगळे दस्त आपल्या समोर असताना सुद्धा यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नाही. हे अत्यंत दुर्दैवाचं आहे. त्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषदचं आपण आयोजन केलं होतं. जर याच्यावर कोणतीच काही कारवाई झाली तर पुढचं पावित्र्य काय राहणार आहे आपलं? जर याच्यावर ह्या सदर प्रकरणावर कुठल्याच प्रकारची जर कारवाई प्रशासनाने केली नाही तर पुढील 15 दिवसामध्ये मी आंदोलनाला बसणार आहे आणि कायदेशीर पद्धतीने सुद्धा यावर मी कार्यवाही करणार आहे.